लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज. नमस्कार. साप्ताहिक विवेक प्रकाशित लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या आगामी ग्रंथाचे औचित्य साधत लोकमान्यांचे विविध पैलू उलगडणाऱ्या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेच्या आजच्या 3ऱ्या सत्रात मी पूनम पवार आपल्या सर्वांचे स्वागत करते. आजच्या व्याख्यानमालेचा विषय आहे राजकारणापलीकडील टिळक. हा विषय सादर करण्यासाठी नागपूर येथील संस्कार भारतीचे विदर्भ प्रांत महामंत्री, सामाजिक कार्यकर्ते, प्रसिद्ध वक्ते आणि लेखक श्रीयुत आशुतोष अडोनी आपल्यासोबत आहेत. या व्याख्यानमालेत ते लोकमान्यांच्या जीवनातील 3 अनवट पैलू उलगडून दाखवणार आहेत. लोकमान्यांतील शिक्षक, लोकशिक्षक आणि व्यासंगी संशोधक या पैलूंची त्यांनी केलेली मांडणी आपल्याला नक्की भावेल. अडोनी सर. नमस्कार. आदरणीय रमेशजी, आदरणीय दिलीपजी, आदरणीय अश्विनीताई, या व्याख्यानमालेचे संयोजक निमेशजी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो, लोकमान्यांच्या स्मृती शताब्दीनिमित्त साप्ताहिक विवेक त्यांच्या एकूणच जीवनकार्य आणि विचारांचा आढावा घेणारा जो ग्रंथ प्रकाशित करणार आहे, तेज शतसूर्याचे, त्या ग्रंथाच्या निमित्ताने आयोजित या व्याख्यानमालेमध्ये आपल्या सगळ्यांशी संवाद साधताना मला आनंद होतो आहे. निमेशजींनी ज्या वेळेला या व्याख्यानमालेसंदर्भात राजकारणापलीकडचे टिळक असा विषय तुम्ही मांडावा अशी सूचना मला दिली, त्यावेळेला विचारांचं चक्र एक माझ्या मनामध्ये सुरू झालं. लोकमान्यांच्या व्यक्तित्वाचे खरोखर शतपैलू आहेत. ते भारतीय असंतोषाचे जनक आहेत, ते भारताच्या राष्ट्रीय स्वातंत्र्य आंदोलनाचे नेतृत्व आहेत, ते पत्रकार आहेत, ते लेखक आहेत, ते संशोधक, व्यासंगी विद्वान आहेत. परंतु तुमच्या आणि माझ्या समकालीन समाजाचं दुर्दैव असं आहे की लोकमान्य आम्ही फक्त टरफलांपुरते मर्यादित करून ठेवलेले आहेत. निमेशजींशी बोलताना मला संदीप खरेंची कविता प्रकर्षानं आठवत होती, ज्यामध्ये अतिशय मार्मिक भाष्य करताना खरे म्हणतात, टरफले उचल असं सांगताना, टरफले उचल असं सांगताना गुरुजींना तरी काय माहित होतं की टिळक आहेत म्हणून ते, अन्यथा नादालाच लागले नसते. आणि हे तरी त्यांना काय ठाऊक की काही वर्षांनी शाळेतच काय, पण देशातही कोणी टरफलं बिरफलं उचलणारच नाही आहेत मुळे म्हणून. लोकमान्य टरफलं उचल हे साधं वाक्य सुद्धा ठरू शकतं. आता जात पात प्रांत भाषा धर्म यांच्या असंतोषाचं जनक बरं का. आणि तुमच्या असंतोषाची आता काही गरजही उरली नाहीये, कारण इथे आम्हा साऱ्यांचेच
हक्क आता जन्मसिद्ध झालेले आहेत. आणि जाता जाता टिळक हेही सांगू देत की गुरुजींनी अन्याय झाला म्हणून शाळा सोडायला परवानगी देणारे गंगाधर पंत टिळक तरी आता कुठे शिल्लक राहिले आहेत. निर्भीड सत्यासाठी खटाटोप आता कुठे शिल्लक उरलाय आमच्या समकालीन वास्तवात. ज्या निर्भीड सत्याच्या खटाटोपासाठी लोकमान्यांचं जीवन पणाला लागलं, त्याच निर्भीड सत्याचं अन्वेषण पत्रकारितेतून करणाऱ्या साप्ताहिक विवेकच्या लोकमान्यांच्या त्या जीवननिष्ठांचं वर्णन करणाऱ्या या ग्रंथाचं औचित्य त्यामुळेच समकालामध्ये अतिशय महत्वाचं ठरतं. राजकारणापलीकडचे टिळक अभ्यासताना नेमकं काय सांगायचं आणि काय सोडायचं. लोकमान्यांच्या आयुष्याचे 3 अनवट पैलू आहेत, जे पैलू लोकमान्यांच्या अंतरंगाचं खरं दर्शन आपल्याला घडवतात. आणि जे 3ही पैलू लोकमान्यांच्या एका विशिष्ट जीवनधारणेवर बेतलेले आहेत, जीवनधारणेवर आधारित आहेत. आणि ते 3 पैलू म्हणजे शिक्षक लोकमान्य, लोकशिक्षक लोकमान्य आणि संशोधक विद्वान व्यासंगी लोकमान्य हे आहेत. लोकमान्य अतिशय ज्ञाननिष्ठ आहेत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विद्यार्थी दशेपासून अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असलेले लोकमान्य, त्यांचं पहिलं प्रेम हे ज्ञान आहे आणि त्या ज्ञानाच्या आडोशाने शिक्षकी पेशा हे आहे. लोकमान्यांच्या अनेक आठवणी प्रसिद्ध आहेत. त्यापैकी त्यांचे सहाध्यायी शारंग पाणी यांनी जी आठवण लिहून ठेवलेली आहे त्याचं लिहितात की वसतिगृह घरात आम्ही एकत्र राहायचो आणि एके रात्री मध्यरात्री अस्वस्थ होऊन येरझारा घालणारे टिळक मला दिसलेत. मी त्यांना विचारलं की काय येरझारा घालतायत. त्यांनी सांगितलं की भूमितीचं एक प्रमेय ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मी म्हणालो की केरुनानांना उत्तर विचारता येईल ना. प्रोफेसर केरुनाना छत्रे त्यांचे गणिताचे शिक्षक आहेत. टिळक म्हणतात शारंग पाण्यांना की उत्तर तर केरुनानाही सांगतील, आपल्या पुस्तकातही आहे, पण या भूमितीच्या प्रमेयाला अन्य अजून एका वेगळ्या पद्धतीने कसं सोडवता येईल त्याचा प्रयत्न मी करतोय. कुशाग्र बुद्धिमत्तेचे धनी असलेले लोकमान्य, शिक्षकी हा त्यांचा आवडता पेशा आहे. आणि म्हणून ल.रा. पांगारकरांनी सुद्धा या आठवणीत सांगितलं, लोकमान्यांची शिक्षणाकडे बघण्याची जी दृष्टी होती, शिक्षकी पेशाकडे बघण्याची जी दृष्टी होती, ज्योतिर्गणिताचा अभ्यास करताना आणि अध्यापन करताना लोकमान्य एकूणच या ज्ञानसाधनेकडे कसे बघायचे त्याचं अतिशय विहंगम दर्शन करून देणारी ती आठवण आहे. पांगारकरांनी कुठेतरी बोलता बोलता विधान केलं की ज्यांना गणिताची आवड असते ते वृक्ष असतात. आपला विद्यार्थी असणाऱ्या पांगारकरांना लोकमान्यांनी दुसऱ्या दिवशी बोलावलं आणि ते म्हणाले की गणिताची आवड असणं म्हणजे वृक्ष असणं असं नसतं. लक्षात घे, खरं अध्ययन आणि खरं अध्यापन तेव्हा कळत असतं जेव्हा काव्यातलं गणित आणि कवितेतलं काव्य सौंदर्य आपल्याला कळत असतं. काव्यातलं गणित आणि गणितातलं काव्य सौंदर्य घेऊन लोकमान्यांमधला शिक्षक उभा आहे. विलक्षण प्रेम आहे त्यांचं, गाजलेलं वाक्य आहे. ते एके ठिकाणी असं म्हणतात की स्वतंत्र भारतात जर मला माझ्या मनाप्रमाणे काम करायची संधी मिळाली तर मला गणिताचा प्राध्यापक होणं आवडेल. हे गणिताचा प्राध्यापक होणं असेल किंवा नागपूरच्या कीर्तनकारांच्या संमेलनामध्ये बोलताना लोकमान्य जे म्हणालेत, कीर्तन या कलेला एक राष्ट्रीय संदर्भ आणि राष्ट्रीय स्वरूप देण्याचा प्रयत्न, एक महत्कार्य या कीर्तन संमेलनामध्ये लोकमान्यांच्या हातून घडलं नागपूरला. आणि त्या संमेलनामधलं लोकमान्यांचं वाक्य प्रसिद्ध आहे. ते असं म्हणाले की नियतीने संधी उपलब्ध करून दिली तर मला कीर्तनकार बनायला आवडेल. याचं कारण सध्या मी एक साधा शिक्षक आहे. कीर्तन हे मात्र लोकशिक्षणाचं माध्यम आहे. लोकमान्य लोकशिक्षक होते. शिक्षणाकडे ते लोकशिक्षण म्हणून बघत होते. शिक्षणावर त्यांची किती प्रीती होती याचं एक केवळ उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी सोडताना जे मतभेद झाले आणि त्या मतभेदानंतर आगरकरांना जे प्रदीर्घ पत्र लोकमान्यांनी लिहिलेलं आहे, त्या पत्रामध्ये लोकमान्यांनी जे शेवटचं वाक्य लिहिलं आहे ते अतिशय मार्मिक आहे, हळवं सुद्धा आहे, लोकमान्यांचं शिक्षकी पेशावरचं प्रेम व्यक्त करणार आहे. त्या वाक्यात ते असं म्हणतात, ही सोसायटी सोडून जाताना मला असं वाटतंय की माझ्या जीवनाचं ध्येयच जणू मी सोडून चाललेलं आहे. शिक्षणाकडे बघण्याचा हा दृष्टिकोन लोकमान्यांचा आपल्याला पत्रकारितेच्या त्यांच्या कर्तृत्वामध्ये लोकशिक्षकाच्या अंगाने भरलेला दिसतो. खूप बोलता येईल लोकमान्यांच्या पत्रकारितेबद्दल, पण लोकमान्यांच्या पत्रकारितेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य काय? सर्वात मोठं वैशिष्ट्य असं की त्यांनी पत्रकारितेचे सगळे संदर्भ बदलून टाकले. श्रीना बनहट्टींचा अतिशय अप्रतिम लेख लोकमान्यांच्या पत्रकारितेची समीक्षा करणार आहे, ज्यामध्ये ते असं म्हणतात की तोपर्यंत या देशातली पत्रकारिता रंजनवादी आहे, काव्यशास्त्र आणि विनोदामध्ये रमणारी आहे, वाङ्मयाचे विविध विभ्रम उत्पन्न करावे आणि ते ललित बंधांमधून मांडावे असा शौक समकालीन लेखकांना लागलेला असताना लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उभे होतात आणि पत्रकारितेला स्वातंत्र्य प्राप्तीच्या आपल्या आंदोलनाचे एक हत्यार म्हणून, लोकांच्या जनजागृतीचे एक साधन म्हणून वापरतात. लोकांच्या प्रज्ञेवर जो आघात झालेला, आत्मग्लानी जी समाजामध्ये आलेली आहे, आत्मविस्मृतीचं सगळं संकट जेव्हा राष्ट्र जीवनासमोर उभं झालेलं आहे, तेव्हा ही आत्मचेतना जागवण्यासाठी लोकमान्य पत्रकारितेचा वापर करतायत. एका संस्कृत सुभाषितात फार सुंदर म्हटलंय, तो असं म्हणतो की शस्त्रे हतास्तु रिपवो न हता भवन्ति प्रज्ञा हताश्च निहता सुहता भवन्तिम शस्त्रे निहंति पुरुषस्य शरीरमेकम प्रज्ञा कुलंच विभवंच यशस्यन्ति. लोकमान्यांमधला पत्रकार म्हणून लोकशिक्षक जो आहे आणि पुढे जाऊन त्यांनी जो व्यासंग संशोधकाच्या रूपाने उभा केला, त्याला समजून घ्यायचा असेल तर या श्लोकामधला जो भाव आहे की शस्त्राचा आघात हा कायमस्वरूपी नसतो, औषधाने तो भरतो, परंतु प्रज्ञेवरचा आघात कायमस्वरूपी असतो. या राष्ट्राच्या जीवनावरतीच्या प्रज्ञेवर झालेला जो आघात आहे, तुम्ही एक परभूत राष्ट्र आहात, तुम्ही एक पराभूत राष्ट्र आहात, तुम्ही साप मुंगुसांचा आणि गारुड्यांचा देश आहे. या आघातांनी प्रज्ञेवरचा आघात जो झालाय तो झटकून टाकण्यासाठी आणि राष्ट्रामध्ये चैतन्य उत्पन्न करण्यासाठी लोकमान्यांनी पत्रकारिता लोकशिक्षकाच्या भूमिकेतून आपली सार्थ केलेली आहे. अनेक वैशिष्ट्य पत्रकारितेच्या सगळ्यात मोठं वैशिष्ट्य असं आहे, लोकमान्यांनी पत्रकारितेला सामान्य माणसांच्या भाषेमध्ये आणलं. त्यांच्या अग्रलेखांची भाषा पहा, त्याची शीर्षक बघा. या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का यासारखं असेल, उगवलं पण सूर्य कुठे आहे यासारखं असेल. अतिशय साध्या सोप्या भाषेतून लोकमान्य त्यावेळच्या प्रश्नांना हातामध्ये घेऊन पत्रकारिता करतायत आणि पत्रकारितेच्या माध्यमातून पुढे तेला तांबोळ्यांचा पुढारी म्हणून त्यांची जी प्रतिमा समोर आली त्याची पायाभरणी होती. सामान्य माणसांचे प्रश्न आहे. फक्त एकच उदाहरण देऊ, आपण पुढे जाऊ. त्यावेळेला दुष्काळावर मात करण्यासाठी जे रिफन मिशन आलेलं होतं त्याची भाषा कठीण होती, ती सामान्य माणसाला समजली पाहिजे म्हणून त्याचं भाषांतर करा. लोकमान्य अग्रलेखातून गरजतायत, त्यासाठी केवळ गरजून थांबत नाही तर केसरीमधून त्याचं भाषांतर प्रसिद्ध करतायत आणि एक अभूतपूर्व अशी क्रांती या देशातल्या सामान्य शेतमजूर आणि शेतकऱ्यांमध्ये होते आहे. कशी आहे ती क्रांती? ब्रुक्सनी वर्णन केलं. पेण सारख्या ठिकाणी 4000 शेतकरी एकत्र जमतात. तो असं म्हणतो की अशिक्षित लोकांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर राजकीय जागृती एका लेखनामुळे झाल्याचं मी हिंदुस्थानातच काय इंग्लंडच्याही इतिहासामध्ये कुठे पाहिलेलं नाही. त्यावेळेला झालेले हिंदू मुस्लिम दंगे असतील किंवा त्यावेळेला रँडनी केलेले अत्याचार असतील, या सगळ्या घटनाक्रमांना लोकमान्यांनी आपल्या पत्रिकेमधून ज्या धगधगीतपणे आणि जहालपणे लोकांसमोर मांडलं आणि ते मांडत असताना थेट हृदयाला भिडणारी भाषा, सामान्य माणसाला कळेल अशी भाषा त्यांनी जी वापरली, त्यातून पत्रकारितेचे नवे परिमाण त्यांनी आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये निर्माण केलेले आहे. हे लोकमान्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. केवळ एक उदाहरण सांगू आणि आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ. लोकमान्यांची पत्रकारिता किती साधी, सोपी, सहज आणि सामान्य माणसांसाठी आहे. लोकमान्य मंडालयातून सुटले, वापस आले. वापस आल्यानंतर टिळकांनी अग्रलेख लिहिला, त्याचं शीर्षक होतं टिळकांची बंधमुक्तता. कॉपी लोकमान्यांच्या समोर आली. त्यांनी पेन घेतला, शीर्षक फोडलं आणि दुसरं साधं सोपं शीर्षक त्या ठिकाणी टाकलं,
लोकमान्य सुटले. बंधमुक्तता हा अभिजनांचा शब्द आहे. सुटले मधला भावार्थ बहुजनांना कळणार आहे. टिळकांची पत्रकारिता, टिळकांमधला हा लोकशिक्षक हा बहुजनांसाठी है. जिनका दुख लिखने के खातिर न थी इतिहासों को स्याही, उनके लिए बार बार भर दी मैंने ही खुद गवाही. नगर नगर बदनाम हो गए यूं ही उनके आंसू, मैं तो उनका हो गया जिनका कोई पहरेदार नहीं था. हे लोकमान्यांच्या पत्रकारितेचं, लोकशिक्षणाचं अधिष्ठान आहे. सामान्य माणसाच्या जागृतीचं उपकरण म्हणून लोकमान्यांनी पत्रकारितेला एक नववळण दिलं. हा पत्रकार टिळक मित्रहो अतिशय अभ्यासनीय आहे. हा पत्रकार टिळक जेवढा अभ्यासनीय आहे तेवढा संशोधक टिळक अभ्यासनीय आहे. मी आपल्याला जसं सांगितलं की ज्ञाननिष्ठा आणि सत्यान्वेषण हे लोकमान्यांच्या जीवनाचे दोन अनवट पैलू आहेत. कशी ज्ञाननिष्ठा असावी, विद्वत्ता किती पराकोटीची असावी. लोकमान्यांवर राजद्रोहाचा खटला भरला, लोकमान्य त्यात पराभूत झाले. या खटल्यामध्ये लोकमान्यांची बाजू मांडण्यासाठी बॅरिस्टर प्यू, बॅरिस्टर चौधरी आणि बॅरिस्टर गार्थ एकत्र आलेले होते. लोकमान्यांची कुशाग्र बुद्धिमत्ता कशी आहे, लोकमान्यांचा अभ्यास कसा आहे, त्यांची ज्ञाननिष्ठा कशी आहे ते समजून घेण्यासाठी एकच उदाहरण पुरेसं आहे. बॅरिस्टर प्यू लिहितात की यानंतर पुन्हा एकदा वर दाद मागण्यासाठी प्रिव्ही काउन्सिलमध्ये जायचं असं आम्ही ठरवलं आणि त्यासाठी नवा ड्राफ्ट तयार करायला आम्ही बसलो. नवा ड्राफ्ट तयार करण्यापूर्वी लोकमान्यांना त्यामध्ये काय अभिप्रेत आहे हे समजून घेण्यासाठी आम्ही त्यांना विनंती केली की तुमचे काही मुद्दे असतील तर आमच्याकडे पाठवा. आम्ही तिघं जेव्हा एकत्र बसलो नव्या ड्राफ्टच्या लिखाणासाठी, त्यावेळेला नेमका लोकमान्यांनी लिहिलेला कागद आमच्याकडे आला आणि तो कागद वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की यापेक्षा उत्तम ड्राफ्ट आमच्या तिघांपैकी कोणीही लिहू शकत नाही. कायद्याचा इतका सूक्ष्म अभ्यास लोकमान्यांचा आहे. फार कमी लोकांना माहिती आहे की उदरनिर्वाहासाठी लोकमान्यांनी काही काळ हिंदू लॉचे शिकवणी वर्ग चालवलेत. जवळजवळ 9 वर्ष लोकमान्यांनी हे वर्ग चालवलेले आहेत. आणि त्याही पुढचा खरा आश्चर्याचा धक्का असा आहे की लोकमान्यांच्या वर्गात त्यावेळेला पुढे महाराष्ट्रामध्ये नामवंत झालेले अनेक होतकरू त्यावेळेचे शिक्षार्थी, वकील जसे सहभागी होत आहेत, तसा अजून एक विद्वान विद्यार्थ्याच्या भूमिकेतून टिळकांच्या क्लासला येऊन बसतोय आणि त्याचं नाव न्यायमूर्ती गोपालकृष्ण गोखले आहे. गोखल्यांसारख्या न्यायपंडिताला सुद्धा हिंदू लॉवरचं टिळकांचं विवेचन ऐकावंसं वाटावं इतपत सूक्ष्म अभ्यास. हा सूक्ष्म अभ्यास आणि हा व्यासंग यातून लोकमान्य संशोधनाकडे वळतात. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की लोकमान्यांना संशोधनासाठी पुरेसा अनुकूल कालावधी कधीही मिळाला नाही. हे तुमच्या माझ्या राष्ट्र जीवनाचं दुर्दैव आहे. महात्मा गांधी असोत, डॉक्टर आंबेडकर असोत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर असोत की लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असोत, ज्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये व्यासंग हा एक वेगळा पैलू त्यांची जीवननिष्ठा म्हणून सामावलेला आहे. या सगळ्यांना त्यांच्या व्यासंगाला पुरता न्याय देण्यासाठी वेळ मिळाला नाही, कारण अतिशय धकाधकीचं राजकीय आयुष्य आहे. पण या आयुष्यातही लोकमान्य मुद्दाम संशोधनाकडे वळत आहेत. याचं कारण त्यांचा ज्योतिर्गणिताचा अभ्यास आहे. ज्योतिर्गणिताचे ते पंडित आहेत आणि ज्योतिर्गणिताचे पंडित म्हणून पहिलं कृत्य लोकमान्यांनी जर कोणतं केलं असेल तर त्यांनी भारतीय पंचांगाचं शुद्धीकरण केलेलं आहे. लोकमान्यांनी भारतीय पंचांगाचा अभ्यास केला आणि तो अभ्यास केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की भारतीय पंचांग सूर्याच्या गतीचं आकलन करत असताना, माफ करा, पृथ्वीच्या गतीचं आकलन करत असताना स्वतः भोवतीच्या आणि सूर्याभोवतीच्या ते पळ आणि दिवसांमध्ये करतं. आणि ते करत असताना साधारणपणे पृथ्वीला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याला 362-365 दिवस लागतात असा अंदाज बांधतं.
ते अंदाज बांधताना अयनांशांचा उल्लेख मात्र संदिग्ध राहतो. कुठे अयनांश 8 मानल्या जातात, कुठेतरी 10 मानल्या जातात. लोकमान्य या निष्कर्षाला पोहोचले की हा जो पयांचा भेद आहे, विपयांचा भेद आहे, याच्याने काही वर्षानंतर हा काळ मोठा होणार आहे. हा कदाचित काही वर्षांचा काळ असेल. त्यावेळेला सूर्योदय आणि सूर्यास्तावरही फरक पडेल. त्यावेळेला ग्रहणांच्या दिशांवर, ग्रहणांच्या कालावधीवरही फरक पडेल. आणि म्हणून शुद्ध स्वरूपामध्ये, अचूक स्वरूपामध्ये कालगणना करणारं पंचांग आलं पाहिजे. या तळमळीने त्यांनी टिळक पंचांगाची निर्मिती केली. काय अभ्यास आहे ज्योतिर्गणिताचा त्यांचा. अचूकतेचा ध्यास आहे, सत्यान्वेषणाचा ध्यास आहे. लोकमान्य आपल्या समकालीन वास्तवाला बघतायत त्यावेळेला त्यांच्या असं लक्षात येत आहे की या समाजाला मला जागं करायचं असेल तर 2 आघाड्यांवर करावं लागेल. सर्वसामान्य माणसाच्या अंतःकरणात आत्मभान जागृत करणं आणि त्याच वेळेला या देशातला जो प्रबुद्ध वर्ग आहे, जो प्रबुद्ध वर्ग आत्मग्लानित आहे. सगळ्या विश्वातल्या विद्वानांनी तुमचा तर साप आणि खेकडांचा देश आहे ही जी धारणा बलवत्तर केलेली आहे. तुमचा इतिहास म्हणता तो आहे किती वर्षांचा? त्याचं कालमापन फार फार तर इसवी सन पूर्व 12व्या शतकापर्यंत ज्या वेळेला मॅक्स मुलर सारखे जर्मन विद्वान पोहोचवतात त्यावेळेला लोकमान्यांनी ओरायन लिखाण हातात घेतलं, आपण लक्षात घेतलं पाहिजे. काय विलक्षण संशोधन आहे. गीतेचा त्यांचा अभ्यास आहे. लहानपणापासून लोकमान्यांनी लिहून ठेवलेला आहे की वयाच्या 12व्या वर्षापासून मी गीता वाचत आलेलो आहे. मी गीतेचं आधी निर्विकार वाचन करायचो, नंतर निर्विचार वाचन करायचो. पुढे तारुण्याच्या उंबरठ्यावर मला गीतेतले शब्द हाका मारायला लागले. त्याच्या अर्थ प्रत्ययांपर्यंत पोहोचायचा मी प्रयत्न करायला लागलो. पुढे त्यांनी गीतेचा जो अर्थ कर्मपर लावला आणि गीतारहस्य लिहिलं. तो एक अखंड शोध आहे वयाच्या 16व्या वर्षापासून वयाच्या 56व्या वर्षीपर्यंत चाललेला. आणि या शोधामध्ये गीतेतल्या विभूतिमत्वाच्या वर्णनातल्या मासानाम मार्गशीर्षोस्मी पाशी ते थांबतात. विभूतिमत्व आणि विभूती योग सांगताना मी कुठे कुठे आहे परमेश्वर सांगतात. आणि त्यावेळेला मासांमध्ये म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं कृष्णाने का म्हटलं असेल लोकमान्य विचार करतायत. आणि मग तो विचार करताना त्यांची संशोधन बुद्धी त्यांना मागे मागे घेऊन जाते. त्यांनी मांडलेलं प्रमेय असं आहे की आपल्याला कल्पना आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. प्रत्यक्षामध्ये आपल्याला सूर्याचं भ्रमण दिसतं. हे सूर्याचं भ्रमण 2 वेळेला आपल्या डोक्यावरून जात असतं. ज्या वेळेला सूर्य आपल्या डोक्यावरून उत्तरेकडे जाते त्याला आपण वसंत संपात म्हणतो. दक्षिणेकडे जातं त्याला आपण त्याला दक्षिण संपात असं म्हणतो. या संपात काळामध्ये म्हणजे वर्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणतं नक्षत्र असतं यावरून कालाचं मापन ठरवता येऊ शकतं. ज्योतिर्गणिताने लोकमान्यांना सांगितलेलं होतं. लोकमान्य थबकतायत मासानाम मार्गशीर्षोस्मी. तर धांडोळा येतात आणि त्यांच्या असं लक्षात येतं की याचा दुसरा अर्थ असा आहे की ज्या वेळेला महाभारतात गीता सांगितल्या गेलेली आहे त्यावेळेला वसंत संपातात मार्गशीर्ष नक्षत्र आहे, मृगशीर्ष नक्षत्र आहे. आणि मग हे मृगशीर्ष नक्षत्र जे आहे हे मृगशीर्ष नक्षत्र त्या मृगशीर्ष नक्षत्रावरून लोकमान्यांनी महाभारताचा काळ निश्चित केला. आणि जो काळ इसवी सनाच्या पूर्वी किमान 4000 वर्षाचा त्यांनी प्रतिपादन आहे. त्यापूर्वी मॅक्स मुलरनी वेदांच्या काळाची निश्चिती करताना ती निश्चिती भाषाशास्त्रीय आधारावर केलेली होती. मंत्र, सूत्र, ब्राह्मण आणि काल असे 200 वर्षाचे खंड त्यांनी पाडले. आणि एकूण 800 वर्षांचा हा कालखंड आहे वेदांच्या लेखनाचा. आणि तो बुद्धपूर्व आहे म्हणून इसवी सन पूर्व 500च्या पूर्वी 800 वर्ष म्हणून फार फार तर तुमची संस्कृती इसवी सन पूर्व 12व्या शतकापर्यंत जाते हे सांगणारा मॅक्स मुलरचा सिद्धांत पूर्णपणे खोडून काढणारा आणि वेदांचं प्राचीनत्व इसवी सनाच्या पूर्वी 4000 वर्षांपर्यंत पोहोचवणारा ओरायन हा ग्रंथ आहे. लोकमान्यांच्या हयात काळामध्ये ओरायनवर आक्षेप कोणीही घेतला नाही. तसाच आक्षेप लोकमान्यांच्या हयात काळामध्ये त्यांच्या
आर्टिक्ट होम इन वेदाजवरही घेतला गेला नाही. काय प्रतिभा असेल, काय संशोधन असेल, काय त्या संशोधनामागची दृष्टी असेल बघा. नचिकेकरांनी लोकमान्यांचं जे चरित्र लिहिलं आहे त्यामध्ये लोकमान्यांच्या या सगळ्या संशोधना पाठीमागची भूमिका विशद करताना केळकर असं म्हणतात, पाश्चात्यांनी वारंवार तेजोभंग करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे या राष्ट्राचा, या राष्ट्राच्या संस्कृतीचा, त्या तेजोभंगातून या राष्ट्राला जाग करण्यासाठी आमचं राष्ट्र म्हणजे काल परवा उदयाला आलेलं राष्ट्र नाही, तर ते शतकानुशतक वैभवाच्या सगळ्या खुणा मिरवत जगलेलं राष्ट्र आहे. हे ऐतिहासिक सत्य प्रतिपादित करण्यासाठी आर्टिक्ट होम इन वेदास सुद्धा आहे. लोकमान्यांना ऋग्वेदामधल्या उष सूक्तामधली एक ऋचा आकर्षित करते. सूर्योदयात प्राक भवती आणि आसन वर्णन आहे. उषा सूक्तामध्ये वर्णन आहे की तुझ्या पोटामध्ये हे उषे अनेक दिवस सामावलेले आहेत. हे वर्णन लोकमान्यांना आश्वस्त करतं. अनेक दिवस सामावलेले असतात. लोकमान्यांचं लक्ष इंद्र आणि वृत्त यांच्या लढाईकडे जातं. ऋग्वेदातल्या त्यातल्या वर्णनाकडे जातं, ज्या वर्णनामध्ये 6 महिने अंधार आणि 6 महिने प्रकाश या पार्श्वभूमीवर झालेल्या इंद्र आणि वृत्तासुराच्या युद्धाचं वर्णन आहे. लोकमान्य त्याचा मागोवा घेत मागे जातात आणि अशा निष्कर्षाला पोहोचतात की ज्या अर्थी उषा सूक्तामध्ये अशा पद्धतीने 6 महिन्याच्या दिवसाच्या आणि 6 महिन्याच्या रात्रीचा उल्लेख आहे, त्या अर्थी उष सूक्त ऋग्वेदातलं अशाच प्रदेशामध्ये लिहिले गेलं असेल की ज्या ठिकाणी 6 महिन्याची रात्र आणि 6 महिन्याचा दिवस आहे. उत्तर ध्रुवामध्ये ही परिस्थिती आहे आणि म्हणून वेदांचं लेखन उत्तर ध्रुवावर झालं असावं हा निष्कर्ष लोकमान्य काढतायत. आणि या निष्कर्षातून लोकमान्य वेदांचा काळ आपलं स्वतःचं पहिलं ओरायनाचं जे संशोधन आहे त्याला मागे सारत इसवी सन पूर्व 10,000 पर्यंत घेऊन जातात. लोकमान्यांनी सांख्यकारिका, अनुपलब्ध सांख्यकारिका असा नावाचा एक ग्रंथ लिहिलेला आहे. काय प्रज्ञेचा आणि पिंड असेल हो त्यांचा बघा. म्हणजे ईश्वर गणेश नावाच्या विद्वानांनी सांख्यसूत्र, सांख्य तत्वज्ञान, सांख्यकारिका या ग्रंथामध्ये आणलं. त्याच्या 72 कारिका आहेत, ज्यापैकी 3 कारिका परिचयाच्या आहेत. म्हणजे एकूण वर्णन करणाऱ्या 69 कारिका आहेत, ज्याच्यामध्ये सांख्य तत्वज्ञानाचं आर्यवृत्तामध्ये वर्णन आहे. लोकमान्य त्याचं एक विधान शोधून काढतात, ज्याच्यामध्ये हा ईश्वर कृष्ण असं म्हणतो की माझ्या कारिकांची संख्या 70 आहे. लोकमान्यांना प्रश्न भेडसावला की मग एक कारिका गेली कुठे? ती एक कारिका गेली कुठे याचा मागोवा घेत लोकमान्य स्वतःला गाडून घेतात संशोधनामध्ये. पुन्हा सांख्य तत्वज्ञानावर एक भाष्य या अनुपलब्ध सांख्यकारिकेमध्ये करताना त्याचं प्रमेय ते सोडवून दाखवतात. ते सांगतात की सांख्य तत्वज्ञान प्रकृती आणि पुरुषाला मानतं, त्यातून जगाची उत्पत्ती सांगतं. ते सांगत असताना त्याचं वर्णन करताना ईश्वर गणेश, फार मोठा विषय, थोडक्यात आपण समजून घेऊयात. ईश्वर गणेश प्रकृतीला चंचल म्हणतो आणि तिच्या चंचलतेचं वर्णन करताना ती सूक्ष्म तर आहे असं सांगतो. लोकमान्य इथेच बोट ठेवतात आणि म्हणतात की ज्या अर्थी सूक्ष्म तर आहे असं सांगतो, तर म्हणजे तुलना आली, त्या अर्थी प्रकृतीसारखं चंचल अजून कोणीतरी आहे असं त्यांनी कुठल्या तरी कारिकेत अजून लिहिलं असेल, जी कारिका आज उपलब्ध नाही. लोकमान्य श्वेतर उपनिषदापर्यंत पोहोचतात, ज्यामध्ये ईश्वर, काल आणि स्वभाव हे 3 अजून जगत उत्पत्तीचे कारण सांगितले आहेत. लोकमान्य म्हणतात ईश्वर हे कारण किंवा हा पैलू ईश्वर गणेशांनी विचारात घेण्याचं कारण नाही, कारण तो निरेश्वरवादी आहे. मग हे सूक्ष्मतर म्हणून जे काही दुसरं आहे त्याचं वर्णन करतानाची कारिका काल आणि स्वभाव या 2 गोष्टींना घेऊन त्याला लिहिली असेल, म्हणून लोकमान्य स्वतः एका कारिकेची निर्मिती करतात. लोकमान्यांनी खाल्डियन संस्कृतीचा अभ्यास केला. हो,
खाल्डियन संस्कृतीचे काही अवशेष सापडले, ज्या अवशेषांमध्ये विटांवर लिहिलेले काही लेख सापडलेत. हे विटांवर लिहिलेले जे लेख आहेत ते लोकमान्यांनी अभ्यासले. त्याला इष्टिका असं म्हणतात. या इष्टिकांमध्ये असणाऱ्या लेखांमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याचं भारतीय वेदांशी साम्य हे लोकमान्यांनी शोधून काढलं. हाही विषय फार मोठा आहे. त्याच्या साम्याचे काही सूत्र त्यांनी दिले आहेत, काही शब्द कसे समान आहेत ते सांगितलंय. जसं सिंधू हा शब्द आहे, हा तिथेही सापडतो, इथेही सापडतो. वेदांमधले इंद्र आणि वरुण या देवता तिथेही सापडतात. ईश्वर पूजन वेदांमध्ये आढळतं, तिथे अमानवी शक्तींचं पूजन आढळतं. काही साम्य आहे, काही भेद आहेत. पण तिथल्या काही देवता ऋग्वेदांमध्ये सापडतात. एक बृहत संशोधन लोकमान्य मांडतायत आपल्या समोर, आणि त्या संशोधनामधून हे सिद्ध करतायत की आमचे वेद हे किमान खाल्डियन संस्कृतीच्या समकालीन आहेत. हे सांगतात लोकमान्य यासाठी की लोकमान्यांना अतिशय उच्च रवानी हे जगाला सांगायचं आहे की बघा, खाल्डियन संस्कृती इसवी सनाच्या काही हजार वर्षांपूर्वीची असेल तर त्या संस्कृतीच्या इष्टिकांमध्ये आढळणारे उल्लेख ज्या वेदांमधले आहेत ते वेद सुद्धा तुम्ही सांगता तसे 1200 वर्षांपूर्वीचे नाहीत. तुम्ही सांगता तसं हे राष्ट्र काल परवा उदयाला आणि जन्माला आलेलं नाही. तुम्ही सांगता तसं हे राष्ट्र केवळ किडामुंगींचं, साप गारुडांचं नाही. वैभवाच्या आणि ज्ञानाच्या शिखरावर असणारी खाल्डियन संस्कृती बुडाली, तिचे अवशेष सुद्धा आज दुर्मिळ आहेत. त्या सगळ्या समकालीन संस्कृतीचा ऱ्हास झाला. आपल्या खाल्डियनवरच्या संशोधनाच्या निबंधात लोकमान्य लिहितात की तुम्ही सगळे गेलात परंतु आम्ही टिकलोत. आम्ही टिकलोत, नुसते टिकलो नाहीत. आमच्या ज्ञानमत्तेच्या या सगळ्या खुणा अतिशय गौरवाने आमच्या अंगाखांद्यावर खेळवत, येणाऱ्या प्रत्येक कालाशी स्वतःला सुसंगत करत, ज्यानिष्ठ आहे त्याला दूर सारत, काळाची जी मागणी आहे तिला स्वीकारत आम्ही स्वतःला बदलत गेलोत. आजही आमचं वेदांचं ज्ञान ज्या मूळ स्वरूपामध्ये अस्तित्वात होतं त्याच मूळ स्वरूपात जगासाठी उपलब्ध आहे. लोकमान्य ह्या सगळ्या संशोधनाचा प्रदीप्त प्रकाश जागतिक प्रज्ञेवर पाडतायत आणि एतद्देशीय इंग्रजायलेल्या विद्वानांवर पाडतायत. परवशतेच्या शृंखलेलाच, दास्याच्या त्या शृंखलेलाच विजयाची वैजयंती मानून तिची चुंबनं घेण्यामध्ये ज्या वेळेला देशातला शिक्षित वर्ग गरकाय त्यावेळेला लोकमान्य जाणीवपूर्वक ओरायन, आर्टिक्ट होमिन वेदाच, खाल्डियन सारखी संशोधनं करतायत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्या संशोधनाचा दुसरा आणि शेवटचा पैलू या देशातल्या सामान्य माणसासाठी त्यांनी दिलेलं गीता रहस्यासारखा अमृत आहे. काय आणि किती बोलावं गीता रहस्य. ज्या गीतेचा अर्थ द्वैत पर लावला गेला, अद्वैत पर लावला गेला, द्वैताद्वैत पर लावला गेला, ज्याला जसं वाटलं तसं ज्या गीतेचं अर्थवलय या राष्ट्रामध्ये उत्पन्न झालं, त्या गीतेचा पराकोटीचा अभ्यास करून, मीमांसा शास्त्राचा आधार घेऊन, स्थिती, उत्पत्ती, पुनरावृत्ती हे सगळे कसोट्या ज्या आहेत व्याकरणाच्या, वाङ्मयाच्या अभ्यासाच्या, त्या लावून लोकमान्य अभ्यास करतायत. त्यासाठी सगळ्या पौर्वात्य आणि पाश्चिमात्य तत्वज्ञांच्या चिंतनांचा अभ्यास करतायत. लोकमान्यांनी त्यावेळेला जो अभ्यास केलेला आहे, ज्या ग्रंथांचा अभ्यास केलेला आहे, क्रिटिक ऑफ प्युअर रिझन कांटचा ग्रंथ अभ्यासला, ग्रीनचा पोलिओमेनिया टू एथिक्स हा ग्रंथ अभ्यासला, शांकर भाष्य अभ्यासलं. एकच गोष्ट फक्त सांगतो, लोकमान्यांनी काय अभ्यास केलाय गीता रहस्याच्या निर्मितीसाठी. संशोधक टियक, व्यासंगी टियक, विद्वान टियक हा आकळायचा असेल आणि त्यापासून प्रेरणा घेऊन आमच्या राष्ट्राच्या नव्या जाणीवा पुन्हा एकदा ज्ञाननिष्ठ घडवायच्या असतील तर लोकमान्यांनी मंडालय चतुरुंगात गीता रहस्य लिहिताना किंवा गीतेचा अभ्यास करताना ज्या ग्रंथांना संदर्भासाठी बोलावलेल्या आहे वाचनालयातून त्याची फक्त सूची बघा.
एकच गोष्ट सांगतो, दासबोध नावाचा समर्थांचा ग्रंथ 154व्या लोकमान्यांनी संदर्भासाठी बोलावलेला आहे. आणि या चिंतनातून, या मंथनातून जे 16व्या वर्षी त्यांच्या मनामध्ये गीतेने उत्पन्न केले, किंग कर्तव्य मूढ झालेल्या अर्जुनाला कर्मयोग सांगण्यासाठी गीता आहे. हे शाश्वत प्रमेय घेऊन लोकमान्यांचं गीता रहस्य उभं होतं. तया सर्वात्मका ईश्वरा करी स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मला बाकी काही नको, जे तुझं विहित कर्म आहे तेच कर, फक्त ते मला समर्पित भावनेने कर, हे सांगणारी गीता. न मे कर्म फले स्पृहा, हे सांगणारी गीता. ती गीता निखालस आणि निसंदिग्धपणे कर्मपर आहे, हे लोकमान्यांनी त्याच्या गीतेमधून तुम्हाला आणि मला सांगितलेलं आहे. गीतेचा हा कर्मपर असा बोध लोकमान्य यासाठी देत आहेत. विवेकानंदांच्या शब्दामध्ये सांगायचं झालं तर तमोयुगामध्ये अडकलेल्या आणि निद्रस्त झालेल्या भारतीय समाजाला त्यांना आता जागं करायचं, हलवायचं आहे. त्यासाठी त्याच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता उत्पन्न व्हावी, युयुत्सु वृत्ती उत्पन्न व्हावी, लढण्याचं बळ उत्पन्न व्हावं. यासाठी गीतेसारखा दुसरा ग्रंथ नाही. गीतेने सांगितलेल्या कर्म तत्वज्ञानासारखं दुसरं तत्वज्ञान नाही, हे घेऊन लोकमान्य उभे होतात. मित्रो, हा शिक्षकीचा आया, हा पत्रकारितेतून उमटणारा लोकशिक्षकाचा आया, किंवा त्यांच्या संशोधनातून उमटणारा एका व्यासंगी ज्ञाननिष्ठाचा आयाम, हे जे 3 राजकारणाशिवाय असणारे लोकमान्यांचे जे पैलू आहेत ना, हे सगळे पैलू थोडक्यात समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. पण या सगळ्या पैलूंच्या तळाशी लोकमान्यांची या राष्ट्राप्रती असणारी, त्या राष्ट्राच्या संस्कृतीप्रती असणारी, या राष्ट्राच्या पुनर्वैभवाप्रती असणारी तळमळ आहे. पीटर टकरचं एक फार सुंदर वाक्य आहे. तो असं म्हणतो की एखाद्या महापुरुषाला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर त्या महापुरुषाच्या आयुष्यातल्या जीवननिष्ठेला समजून घ्या. त्या जीवननिष्ठेला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर दुसरं काहीही करू नका. त्या महापुरुषाच्या जीवन प्रवाहाचा जो उत्क्रांत बिंदू आहे ना, तो उत्क्रांत बिंदू जाणून घ्यायचा प्रयत्न करा. हा उत्क्रांत बिंदू गावला, समजला की मग त्या विभूतिमत्वाच्या जीवनाचं सबंध अधिष्ठान तुमच्या आणि माझ्या समोर साकार होतं. आयुष्यामध्ये विविधांगी भूमिका जगलेले टिळक, जे तुमच्या माझ्या स्वातंत्र्य आंदोलनाचे प्रणेते आहेत, असंतोषाचे जनक आहेत, त्यांच्या आयुष्यातले हे 3 जे वेगळे पैलू आहेत, त्या पैलून मागचा उत्क्रांत बिंदू लोकमान्यांची या राष्ट्रावरची अव्यभिचारी निष्ठा आहे, तळमळ आहे. ती तळमळ कशी आहे? त्या तळमळीचं केवळ उदाहरण आपल्याला समोर ठेवून माझं विवेचन या ठिकाणी मी थांबवणार आहे. लोकमान्यांच्या ज्या आठवणी प्रसिद्ध आहेत त्या आठवणींमध्ये वीर वामनराव जोशींची आठवण आहे. परवशता पाश दैवी ज्याच्या गा लागला, असं आपल्या अत्यंत ऊर्ज्वस्वर शब्दांमधून लिहून ज्यांनी साहित्यातूनही स्वातंत्र्याची उर्मी जागवता येऊ शकते असं सिद्ध केलं. त्या वीर वामनांच्या तारुण्यामध्ये संभ्रम आहे की राष्ट्राच्या ती जगावं कसं. तारुण्याच्या अनिवार्य उर्मी आणि लाटा अंतःकरणातल्या क्रांतिकार्याकडे आकर्षित करतायत. लोकमान्यांचा सल्ला घेण्यासाठी ते जातात. वीर वामनरावांनी लिहिलाय, आम्ही पोहोचलो, आम्ही काही मित्र लोकमान्यांपाशी पोहोचलो. आम्ही त्यांना असं म्हटलं की लोकमान्य, आम्हाला देशासाठी काहीतरी करायची इच्छा आहे. अग्रलेखनाच्या लेखनामध्ये घडलेल्या लोकमान्यांनी नजरवर उचलले, आमच्याकडे बघितलं आणि म्हणाले, देशासाठी काही करायचं आहे ना, मग लिहिते व्हा. मग लिहिते व्हा. आम्ही चमकलो.
आम्ही लोकमान्यांना म्हटलं की लोकमान्य शब्द धारणा अवगत नाही आम्हाला, आम्ही नाही लिहू शकत तुमच्यासारखं. ते तळमळीचे शब्द लिहिण्याची क्षमता नाही आमच्यात. वीर वामनराव सांगतायत की त्यानंतर लोकमान्य जे म्हणालेत त्यांनी आमचं आयुष्य बदललं. मित्रो, त्यानंतर जे लोकमान्य म्हणाले तो लोकमान्यांच्या जीवनाचा, त्यांच्या अंतःप्रभावाचा उत्क्रांत बिंदू आहे. लोकमान्य म्हणाले, लिहिते वा, आणि लिहिताना एक लक्षात ठेवा, तुम्हाला लिहिता येत नाही असं तुम्ही सांगताय, पण राष्ट्राबद्दलची तळमळ तर तुमच्या अंतःकरणात आहे ना. मग लक्षात ठेवा, लिहिते वा, आणि लिहिताना हे लक्षात ठेवा की शब्दातून तळमळ निर्माण करता येत नसते, तळमळीतून शब्द निर्माण होत असतात. राष्ट्राप्रत्यची तळमळ हा लोकमान्यांच्या जीवनाचा आधार आहे. त्या तळमळीने लिहिणाऱ्या, त्या तळमळीने अनेकांना लिहित करणाऱ्या साप्ताहिक विवेकच्या या लिहित्या उपक्रमाला, लोकमान्यांच्या वाङ्मयीन पूजनाला चला अभिवादन करूयात आणि लोकमान्यांच्या चरणी एवढीच एक प्रार्थनाही करूयात की ती जी तळमळ तुमच्या व्यक्तिमत्वातल्या शिक्षकामध्ये, लोकशिक्षकामध्ये आणि व्यासंगी संशोधकामध्ये होती ना लोकमान्य, त्या तळमळीचा 1/100 आमच्याही अंतःकरणात रुजू द्या. धन्यवाद. आजचं व्याख्यान आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. विवेकच्या फेसबुक आणि यूट्यूब चॅनललाही नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महान स्वातंत्र्य सेनानी, धुरंधर राजनेता, भारतीयांचं आत्मभान जागृत करणारे संघटक, प्रकांड विद्वान, तत्वज्ञ, साहित्यिक, संशोधक, राष्ट्रनिष्ठ संपादक, पत्रकार, शिक्षणतज्ञ, अर्थतज्ञ, गणिततज्ञ, एक निष्काम कर्मयोगी, फादर ऑफ इंडियन अनरेस्ट, फादर ऑफ इंडियन रेनेसान्स. महात्मा गांधींनी टिळकांचा आधुनिक भारताचे निर्माते अशा सार्थ शब्दात गौरव केला आहे. लोकमान्यांच्या स्मृती शताब्दी निमित्ताने अशा महातेजस्वी सूर्याचा वारसा पुन्हा जागृत करणं आवश्यक ठरतं. याचकरिता साप्ताहिक विवेकने लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या भव्य ग्रंथाची निर्मिती केली आहे. या ग्रंथात टिळकांचं राजकारण, समाजकारण, राष्ट्रवाद, धर्मविषयक चिंतन, शिक्षण आणि आर्थिक विचार, राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व अशा अनेक पैलूंवर समाजातील दिग्गज मान्यवरांचे लेख समाविष्ट आहेत. तेव्हा या भव्य ग्रंथाच्या नोंदणी योजनेत आजच सहभागी व्हा. रुपये 2100 भरून मिळवा या ग्रंथाची एक प्रत, साप्ताहिक विवेकचे पुढील वर्षभराचे अंक आणि लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज या ग्रंथात आपलं नाव. या ग्रंथाचं प्रकाशन येत्या 15 एप्रिल रोजी होत आहे. तेव्हा त्वरित नोंदणी करा. साप्ताहिक विवेकच्या www.evivek.com या वेबसाईटला आजच भेट द्या. साप्ताहिक विवेक प्रस्तुत लोकमान्य टिळक शतसूर्याचे तेज.